एक लिजन सेन्सिबल क्रिकेटर आपण पाहतोय. समोर मात्र आहे तोच अमित नाईक. पुन्हा तरी बस सक्सेस पॉवरफुल चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. आला देखील दिमागदार हा षटकार. सहा धावणे संघाची धावसंख्या आपण पाहतोय. बरोबर 36 धावसंख्या. एखाद दुसरा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधील. श्रेयस मात्र ठरला महागडा मात्र जवळजवळ 3 षटकार आणि 2 मध्ये चौकार आले या दुसऱ्या षटकामध्ये. बंधनकारक मात्र षटक आहे तोच मात्र अंतिम चेंडू असेल कदाचित. यावेळी डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा पंचांचा येतो इशारा. अतिरिक्त रन्स यस इट इज अ वाईड बॉल. हा देखील खराब चेंडू आहे. महागडा ठरला गोलंदाज मात्र. आपण ज्या संघाने विश्वास टाकला काय कमबॅक केलं होतं प्रणित ठाकूरने पहिल्या शतकामध्ये. फक्त 9 धाव दिल्या होत्या आणि मात्र हा आता आहे श्रेयस ठाकूर. धावसंख्या मात्र आहे बरोबर 37. 11 चेंडू मध्ये 37 धावांची पार्टनरशिप प्रफुल्ल अमित नाईकची. यावेळी सुंदर विरोपच्या दिशेने पाऊनच्या दिशेने चेंडू जातोय पण तो आहे फिल्डर तिथे एकदम कंप्लीट केली पहिली धाव वेगानं. चेंडू अडवला गेला आणि यावेळी थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तिथे सिंगल मिलाची धाव मिळाली 4 आणि 4 षटकां धाव चौकार या धावेने मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 41. आतापर्यंत 12 चेंडू फेकले 12 मध्ये 41 धावा. आणखी 18 चेंडूची मात्र मॅच शिल्लक मात्र आहे 5 ओव्हरची मॅच. अमित नाईक खेळतय वैयक्तिक विचार करता 38 धावसंख्येवर. आतापर्यंत 10 चेंडू फेस केले आणि प्रफुल्ल पाटील मध्ये खेळतोय का सिंगलवर. हे फक्त पार्टनरशिप आहे 2 सलामी वीरांची. एका बाजूला अमित नाईक दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील. सर आता तुम्ही प्लीज मीटिंग करू नका. चर्चा पण अगदी कारण तुम्हाला टाइम आउट केला आहे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 शतक फेकावे लागणार आहेत. हा स्पर्धेचा ध्येय असेल तर आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. श्रेयस ठाकूरने आतापर्यंत जवळजवळ विचार केला असता या षटकामध्ये धावसंख्या दिल्या 32 धावसंख्या दिल्या. ठरला मात्र महागडा. आता मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि चूक केल्याशिवाय अनुभव देखील येणार नाही. मगाशी जर चेंडू अडवला असता तर 2 धावा नक्कीच वाचल्या असत्या. हे मात्र गरजेचं आहे. जेवढी सुंदर गोलंदाजी महत्वाची आहे तेवढे क्षेत्ररक्षण देखील मात्र महत्वाचे आहे. शतक क्रमांक 3 पुन्हा तोच सलामी गोलंदाज त्याने पहिलं शतक हाताळलं गेलं फेकलं गेलं तोच मात्र प्रणित ठाकूर. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं. मिरेंडर प्राइजेस धोतुम त्यांच्या अगेन्स्ट मात्र बैर सिक्युरिटी जासई आपण एन्जॉय मॅच करतोय. थोडं क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. एक 10-12 पावलाचा रडप असेल. मगाशी पहिलं काय सोडू शतक हाताळलं गेलं मात्र प्रणित ठाकूरने तोच पुन्हा आला. कमबॅक करणार का. धावसंख्या मात्र पाहतो आपण बिनबाद 41 धावसंख्या. फक्त चेंडू संपलेत 12. 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. दुसरी मॅच 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग पहिले पर्व आणि पहिली डे नाईट ट्रेजेडी. पहिलाच बॉल समोर मात्र आहे प्रफुल्ल पाटील ओ द विकेट्स. यावेळी कट केला टॉर्नामेंटच्या दिशेनं चेंडू जातो दणदण करीत मैदानाच्या बाहेर आणि हा देखील आला मात्र पहिल्याच बॉलवर चौकार. की 52 दिंड्या रायगड ठाण्यामध्ये प्रस्थान करता बाबांच्या दर्शनासाठी. यावेळी प्रफुल्ल पाटील डोक्याची घंटा होईल का. कॅचेस विन द मॅचेस. सुंदर जल टिपला गेला आणि हा मात्र होतोय पहिला फलंदाज बाद टेकन बाय पॅव्हलिन.
त्याचबरोबर रायडू म्हात्रे. येस, थँक्यू प्रणित. क्या बात. यावेळी फक्त कट केली, दिशा दिली, थोडं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतो यावेळी. पंचांचं पुण्य येतं या चेंडूवर, इशारा आला मात्र हा चौकार. आपण पाहतो स्कोर बोर्डवर 1 बाद 50 अशी धाव संख्या. फक्त 12 आणि 4 16 चेंडू मध्ये बनवल्या 50 धावा. गोलंदाज काय कमबॅक केले प्रणित ठाकूरने. पहिला चौकार आला, नंतर 2 मध्ये सुंदर चेंडू फेकले, एक सिंगल आणि मात्र विकेट. आणि आता आलेला मात्र चौकार. प्रणित होतं विकेट. यावेळी डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न लढला, अपील पाहिली, परंतु एक सिंगल मिळणार. स्ट्राईक रोटेट देखील मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. एक सिंगल आली, एका सिंगल धाव संख्या 51, 1 मध्ये 51 धाव संख्या. आणखी 2 षटक लागोरचं असतील मात्र आतापर्यंत तिथं षटक मात्र आहे प्रणित ठाकूर. प्रणितचा हा मात्र शेवटचा बॉल असेल कदाचित या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या मात्र 51. समोर मात्र आहे तन्मयसाठी हा शेवटचा चेंडू प्रणितचा. क्या बात. यावेळी सरळ बड्डे खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतः गोलंदाजाने मात्र चेंडू अडवला गेला. आणि बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो 1 बाद 51 धावसंख्या. एक चांगल्या प्रकारची संकल्पना जी मोठमोठ्या खरं तर आंतरराष्ट्रीय मॅचेस मध्ये अशा प्रकारचा ड्रिंक ब्रेक नंतर आईस बॉक्स आणि त्यामध्ये कोल्ड्रिंक्स, वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घेऊन हे सर्व खरं तर एक चांगल्या प्रकारचं नियोजन, संयोजन, एक स्टँडर्ड, एक लेवल, एक दर्जा या 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच पंडित सर, आणखी 5 रजनी आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना वेगवेगळं नक्कीच पाहायला मिळेल. ज्यावेळी पहिली मॅच झाली, सामना टॉस उडवला गेला, प्रत्येक खेळाडूला मध्ये गुलाब पुष्प दिला गेला. यस, या ठिकाणी जय माता दी ग्रुप महेश शेठ कडू यांच्याही नेतृत्वात खरं तर एक चांगलंच योगदान आपल्या या स्पर्धेला निश्चितच आहे. त्यांची उपस्थिती आपल्याला निश्चित पाहायला मिळेल, महेश शेठ कडू यांची. तदनंतर अभिजित यांचं शुभागमन आहे, मी त्यांना अभिजित मात्रे वेलकम, स्वागत आहे आपलं. आज 5 रात्रींमध्ये या 6 ग्रामपंचायत मधील 600हून अधिक मान्यवर आपला आदरपूर्वक सन्मान घेऊन जातील. मी त्या सर्व मान्यवरांचं मनस्वी स्वागत करतोय. वैयक्तिक 4थं षटक नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल फेकला गेला, डॉट चेंडू पाहतो आपण. कुंदनचा हा बॉल, डावकर गोलंदाज. अमित नाईक साठी हा मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला आहे फिल्डर तिथे, पंबल झाली. 2 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केल्या. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहतो आपण 1 बाद 53 धावसंख्या. संघटनाकडे विश्वास टाकला कुंदनसाठी कमबॅक करावं, चांगली गोलंदाजी करावी. 2 चेंडू मात्र फेकले कुंदननी, आल्या 2 धावा. पहिला डॉट, त्यानंतर मात्र आल्या 2 धावा. आता एक आणखी षटक असं स्लॉगवरचं किती मात्र रन्स येणार. धावसंख्या 53 पाहतो आपण. तोच कुंदन, डावकर गोलंदाज. अमित नाईक साठी बॅकला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आहे चेंडू. चेंडू जाते दणदण करीत मैदानाच्या बाहेर. हा देखील आला पंचांचा इशारा, मात्र चौकार. कोण 50 वर खेळतो अमित नाईक, 49. क्या बात. यावेळेस मात्र सुंदर पॉइंट ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिलिंबर ऑफचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी प्रयत्न फसला जातोय. डॉट चेंडू सांगता पंचाचा येतोय अभद्र दाब्याचा मात्र इशारा. यावेळेस बघितला अमित नाईकने चेंडू सोडून दिला, मात्र स्वतः मात्र खेळत आहे 49 धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ केला फक्त 15 मध्ये बनवले 49 धावा. अमित नाईक स्ट्राईकला पाहतो आपण. यावेळी फ्रंटबुकला आला, शफल झाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्या पॉइंटच्या दिशेने जाते चेंडू, दणदण करीत मैदानाच्या बाहेर आला चौकार. आणि अमित नाईकची पहिल्या रजनीतील मात्र 50. अमित बॅट उंच करायचे आहे, अगदी मनापासून अभिनंदन.
मयूर म्हात्रे भाऊंकडून अमितसाठी रोख रक्कम 2,000 रुपये कॅश प्राइज. 16 चेंडू 53 धावा जवळजवळ 2 डॉट्स आणि 3 षटकार आणि 4 मात्र चौकार. क्या बात आहे. सुंदर बॅटिंग मात्र पाहतो आपण अमित नाईकची. क्या बात आहे. सुंदर स्पर्धा गाजवली गेली मात्र यावेळेस आपण पाहतो. धावसंख्या मात्र आहे 62. एक बाद 62. 1 विकेट फॉर प्रफुल्ल पाटील. सलामी फलंदाज आला होता मात्र पुन्हा समोर मात्र आहे तोच अमित नाईक. यावेळेस स्टेट ड्राईव्ह केल्याचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दिशा फक्त दिली गेली. जातो चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. पंचांना देखील त्रासामध्ये देतो. दोन्ही हात उंच करून ते देखील सांगतात. हा मात्र पुन्हा एकदा आला अमित नाईकच्या बॅट मध्ये मात्र हा षटकार. अमित नाईकचं मात्र वादळ उठलं आहे. कोण रोखणार हे वादळ. गोलंदाज कोण यावेळी डिफेन्स मध्ये ऑन साइडला खेळू गेलाय. बेडोला आहे फिल्डर तिथे. एक सिंगल मात्र सहजगत्या पूर्ण केली. या एका सिंगलने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 69 धावसंख्या. आतापर्यंत 2 मॅच मधील हा उच्चांक आहे. आणखी मॅच बरेच मात्र खेळले जातील. आज सुवर्ण संधी असेल मात्र. चला पाणी पाठवायचं आहे. बॉल चेंडू शिल्लक मात्र आहेत. ओव्हर षटक क्रमांक 4 कंप्लीट. हॅलो. तसेच अमित नाईकसाठी विनीत पाटील विश्वे आणि विक्रांत पाटील विश्वी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. विनीत पाटील विश्वे आणि विक्रांत पाटील विश्वी यांच्या वतीनं अमित नाईक या खेळाडूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू. चला आता बरोबर यावेळी शेवटचा चेंडू रिलीज केला आणि अमित नाईक एक सिंगल घेतली का तर स्ट्राईक त्याच्याकडे असावी. आणि खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर धावसंख्या 69 पाहतो आपण. 18 मध्ये खेळतो. वैयक्तिक 60 या धावसंख्येवर अमित नाईक. हे वादळ उठलंय मात्र मैदानामध्ये. आता शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडू मात्र कोण येणार घेऊन. नाव आहे गोलंदाज सिद्धेश ठाकूर. ज्या सिद्धेश्वर 25,000ची बोली लागली होती तोच मात्र एक ऑलराऊंड ज्याच्याकडे बघितला जातोय तोच गोलंदाज सिद्धेश ठाकूर येणार शेवटचं शतक घेऊन. मात्र धावसंख्या मात्र आहे 69. या शेवटच्या 6 मध्ये मात्र किती रन्स येणार. अमित नाईक खेळतोय वैयक्तिक 60 वर. अमित साठी पहिलाच बॉल अनसाइडला केलून काढलाय. चेंडू जाते बॅकपोस्ट वर लेक आणि मिड विकेटच्या दिशेनं पाठवलाय मैदानाच्या बाहेर. हा आला मात्र दिमागदार षटकार. असे रते महारते पाहायला मिळतात आपल्या या भूमीत मात्र. असे आहेत काही बोटावर मोजे इतके सुंदर सॉंग आपण ऐकलेत. अमित नाईक केलं वैयक्तिक 66 वर. क्या बात आहे. सुशांत पाटील सरांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या आयोजनासाठी. थँक्यू सुशांत पाटील सर कॉमेडियन. यावेळेस क्या बात आहे. स्लॉट मध्ये आलाय चेंडू सुंदर परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हातामध्ये होता. सुंदर क्षेत्ररक्षण देखील मात्र पाहायला मिळतोय आणि मात्र डॉट चेंडू हा पाहायला मिळतोय. संघाला पोहोचवला आहे मात्र संघ मात्र आहे 75 धावसंख्येवर. एक बाद 75 धावसंख्या. धावांचा डोंगर देखील यावेळेस पाहायला मिळतोय. अमित नाईकचा हात दणका. जैसे कि गेंद ने बल्ले को छुआ उस गेंद पर 6 रन की मोहर लिखी हुई थी. 6 रन की मोहर छुपी हुई थी. आला मात्र हा देखील षटकार. मात्र अप्रतिम एकदम सावकाश आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या 9 धावा. त्यानंतर मात्र जो अमित नाईकने हल्ला चढवला तो मात्र आता एका अप्रतिम खेळी यावेळेस पाहायला मिळतोय. संघ पोहोचतोय 81 या धावसंख्येवर. एक बाद फक्त एक बाद झाला प्रफुल्ल पाटील. आता तळमळ खेळते एक सिंगल वर. बाकी अमित नाईक आज ज्यांनी रजनी गाजवल्या इनिंग्स मधील मात्र 3 चेंडू आले. 3 मध्ये तब्बल 12 धावा 2 षटकार. यावेळी फ्रंटपूरला शफल झाला होता. जागा बदलली होती परंतु त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाही. मात्र हा मात्र चेंडू आपण बऱ्याच उशिरानंतर यावेळेस डॉट पाहतोय. म्हणजे या 4 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार आले आणि 2 मात्र डॉट आले. शेवटचे शिल्लक मात्र 2 चेंडू आहेत. त्या 2 चेंडू मध्ये किती रन्स येतील आपण पाहूया. 72 खेळतोय मात्र अमित नाईक. 22 मध्ये बनवल्यात. यावेळी मात्र
धोक्याची घंटा होणार का? आणि बऱ्याच उशिरानंतर मात्र होते. येणार अमित नाईक बॅक टू द पॅव्हलियन. शेवटचा चेंडू खेळण्यास कोण मात्र येणार नवीन क्रमांक